तिथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी लवकरच शपथ का घेतली असा सवाल लोकांकडून उपस्थित केला जातोय आणि यावर उदय सामंत यांनी मत व्यक्त केलं। शपथविधीसाठी घाई झाल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं, तर सुनेत्रा पवार अजित पवारांचा वारसा पुढे नेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। शरद पवार साहेबांची बाजू घेण्याएवढे म्हणजे मी माझं वैयक्तिक सांगतो, आम्ही काही मोठे नाहीत, कारण त्यांनी देशाचं नेतृत्व केलेलं आहे। त्यांचा पक्ष हा वेगळा पक्ष आहे आणि अजितदादांचा पक्ष हा वेगळा पक्ष आहे। त्याच्यामुळे मुद्दा असा राहतो की जनतेच्या मनातलं जे काय ते लोकप्रतिनिधींनी मांडलं पाहिजे। तर जनतेच्या मनामध्ये ही मात्र कुठेतरी संभ्रमावस्था आहे की एकीकडे समाधान नक्कीच आहे की सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या किंवा अजितदादांचा वारसा त्या पुढे चालवतील, पण इतक्या लवकर का झालं आणि मग ते का झालं ही शंका येताना कोणी हे करून घेतलं का, याच्या मागं कोणी आहे का, हा उदय सामंतचा प्रश्न नाही आहे किंवा प्रताप सरनाईकांचा प्रश्न नाही, हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला प्रश्न आहे। शिंदेंच्या मंत्र्यांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून वेगळा अजेंडा मांडला। सरनाईक शिरसाटांनंतर रामदास कदमांनीही शपथविधीवर नाराजी व्यक्त केली, तर मुख्यमंत्री फडणवीसांनी टीका करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांना फटकारला आहे। जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे। प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे। बघा, शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्यातले एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले एक मोठे नेते अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले, पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय हे अतिशय चुकीचं आहे। अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या जंजाळ यांच्या नावाची भाजप खासदार अतुल सावेंकडून घोषणा, तर पत्रकार परिषदेकडे संजय शिरसाट यांची पाठ। नाराज नगरसेवकांसोबत शिरसाट यांची चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढलेल्या मनसेची नाशिक महापालिकेत शिवसेनेला साथ। मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवारांची शिवसेनेसोबत युती, राजकीय चर्चांना उधाण। चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत जाण्याची शक्यता। 6 वर्ष महापौरपद द्या, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। किशोर जोरगेवार यांचा दावा। खासदारांना घाबरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक नंबर 1। कसली 56 इंचाची छाती, संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल, तर देशासाठी संजय राऊतांचं योगदान काय, नवनाथ बन यांचा पलटवार। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून काही नेते राजकारण करतात, टीका करणं बंद करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फटकारलं। अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावडे यांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।